राम राम बाबूबाई. आता माझा रॅपिडोचा रिचार्ज संपला बरं का. मला करायचं आहे आता. पण रिचार्ज होतो का नाही ते तुम्हाला दाखवतो बरं का. चला आपण जाऊ. पहिल्यांदा क्लिक करू लेफ्ट साईडला क्लिक केल्यानंतर रिचार्जवरती जाऊ. रिचार्जवरती गेल्यानंतर तुम्हाला सांगतो इथं आपल्याला ऑप्शन भरपूर दाखवते. पण आपल्याला तिथं काय करायचं आहे, 81 रुपयाचा रिचार्ज करायचा आहे. तात्पुरता होतं का नाही तुम्हाला दाखवतो. 81वरती क्लिक केलं, त्याच्यानंतर रिचार्ज केला, ऑप्शन घेतलं. रिचार्ज केल्यानंतर अजून पेमेंटला प्रोसेस करायची. प्रोसेस केल्यानंतर थोडं थांबायचं. थांबल्यानंतर लगेच आपल्याला येते बरं का कशानं पेमेंट करायचं काय नाही. हो का, पेटीएम बंद आहे तुम्हाला माहीत आहे. UPIला क्लिक केलं का नुसतं खालचं ऑप्शन दाखवते पेटीएम, IDFC ॲप, UPI ID. त्याच्यावरती सगळ्यावरती क्लिक केलं बरं का, पण काही होत नाही. आणि काही केल्यानं तो काही माझा रिचार्ज होत नाही. बघितलं का ऑप्शन येते का नाही. पहिलं काय येत होतं माहिती आहे का, बारकोड दिसत होता. बारकोड केला की आपण स्कॅन केला की रिचार्ज होत होता. आता तुम्हाला माहित आहे पेटीएम चालू आहे का नाही. IDFCचं ते लॉग इन करा, युजर नेम टाका, त्याच दिवस चालला आपला. बरोबर आहे. UPI ID हे असलं दाखवतं पण काही होत नाही. कार्ड, आता ती कार्ड दाखवा म्हणते. पण एवढ्या 12 भानगडी करण्यापेक्षा डायरेक्ट UPI ID नंबर दिला किंवा तुम्ही बारकोड दिला तर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रिचार्जच करायचा ना. शेवटी असं खाल्लं का ना असं खाल्लं, शेवटी तुम्हाला पैसे द्यायचे तर बरोबर आहे. आणि कस्टमर केअरला फोन केला तर ते म्हणते ते लॉग इन करा, बंद करा, चालू करा. म्हणजे आम्ही जे सांगतो ते तुम्हाला खोटं आहे का. 2 दिवस झालं आता. काल संपला माझा रिचार्ज, आज पण रिचार्ज होईना झाला. आता काय करणार. जाऊ दे आता. बंद तर बंद. जेव्हा रिचार्ज होईल तेव्हा चालू करायचं. आपल्याला काय, आपण खाली ट्रिप मारणे का, जिसका आने का है उसका मारने का. बाबूभाई का स्टाईल.